नमस्कार मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत। काही वेळा पोलीस स्टेशनला जाण्याचा दुर्दैवी योगायोग येतो। कधी तो चांगला असतो तर कधी वाईट अनुभव देणारा असतो। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अनेकांना असे अनुभव येतात। तक्रार नोंदवायला गेल्यानंतर पोलीस दखल घेत नाही। कधी कधी पोलीस 2-3 तास तात्काळून ठेवतात। कधी कधी पोलीस हे दादा, भाई, गुंड किंवा राजकारण्याचा फोन आल्यानंतर ती फिर्याद, ती तक्रार नोंदवायला टाळाटाळ, टंगळमंगळ करतात। असा अनुभव अनेकांनाच आलेला असेल। परंतु यावरती अहिल्यानगरचे SP सोमनाथ घारगे यांनी एक तोडगा किंवा एक प्रकारचं सोल्युशन शोधायचा प्रयत्न सुरू केलेला आहे। जिल्ह्यातील बातम्या, घडामोडी बघताना अनेकदा आपल्याला अवैध धंदे, रस्ते वाहतूक, महिला विषयक सुरक्षा, अंमली पदार्थांची होणारी वाहतूक, त्याचबरोबर सायबर गुन्हे याचं प्रमाण अधिकाधिक आपल्याला दिसतं। आणि या विषयावरती काल अहिल्यानगर पोलिसांनी म्हणजेच SP सोमनाथ घारगे यांनी एक अभिनव उपक्रम जाहीर केलेला आहे। कदाचित या उपक्रमामुळे तुम्हाला देखील अभिप्राय देण्यासाठी, तक्रार करण्यासाठी, तुम्हाला न्याय मिळण्यासाठी या अभिनव उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो। नेमका ते उपक्रम काय आहे, नेमकं त्यातून काय साध्य होणार, किंवा त्यात फक्त फीडबॅक घेतले जाणार का, किंवा नुसता अभिप्राय नोंदवून पुन्हा पहिले पाडे 55 होणार का, यासाठीचा आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस इतिहासामध्ये अशा प्रकारची अभिनव योजना SP सोमनाथ घारगे यांनी काल रात्री जाहीर केलेली आहे। याबाबत आता आपण सविस्तर बघणार आहोत। तत्पूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल विनामूल्य आहे, ते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। कारण गॉडफादरच्या बातम्या या समाजहिताच्या, समाज सुधारणेच्या दृष्टीने अधिकारी असतील, जनता, राजकारणी असेल, यांच्यासाठी अनेकदा एक रेफरन्स म्हणून या बातम्या बघितल्या जातात। तर मित्रांनो, जाणून घेऊयात नेमकं SP सोमनाथ घारगे यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतली ही नवीन एक अभिनव योजना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी नेमकं काय केलंय। तर काही पोलिसांकडनं निश्चितच नागरिकांना चांगला अनुभव येत नाही, जनतेला चांगला अनुभव येत नाही। तर यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, प्रशासनात सुधारणा करायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SPंना नागरिकांचाच म्हणजेच तुमचा आवाज त्यांना ऐकायचा आहे। यातून काय होणार तर पोलीस आणि नागरिक यांचे संपर्क संबंध बळकट होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर हे जे तुम्ही काही अभिप्राय देणार आहात, अभिप्राय वजा जी काही तक्रार करणार आहात, या तक्रारीतून SPंना या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील, कोणत्या शहरातील पोलिसाचं काय कामकाज आहे, कोणत्या PSI, कोणत्या PI, कोणत्या API, कोणत्या DYSPंचं कामकाज कसं आहे, याबद्दलची माहिती त्यांच्याकडे संकलित होणार आहे। आणि अजिबात घाबरायचं काम नाही। तुम्ही एक QR कोड दिलेला आहे, त्याबरोबर एक लिंक आहे। ती लिंक ओपन केल्यानंतर तुमची काय तक्रार आहे, तुमचा काय अभिप्राय आहे, पोलिसांची सेवा कशी आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नेमकी कशा प्रकारची वागणूक मिळते, याबद्दल तुम्हाला अभिप्राय लिहायचा आहे। त्यासाठी तुम्ही मागे बघत आहात स्क्रीनवरती मी एक QR कोड दिलेला आहे। त्याचबरोबर डिजिटली अभिप्राय तुम्हाला यामध्ये नोंदवायचा आहे। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर अभिप्राय अर्जाची लिंक ओपन होणार आहे। ती लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यात 2 ऑप्शन दिसणार आहेत। एक तर तुम्ही अर्ज इंग्रजीत भरू शकतात किंवा तो मराठीत भरू शकतात। त्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव नाही टाकलं तरी चालेल, परंतु ज्या पोलीस स्टेशन बद्दल तुमची तक्रार आहे, ज्या अधिकाऱ्याबद्दल, ज्या पोलीस कॉन्स्टेबल, शिपायाबद्दल काही तक्रार असेल किंवा अभिप्राय असेल, तर तो तुम्हाला 50 शब्दामध्ये लिहायचा आहे। सोपं आहे। QR कोड स्कॅन करा, त्यानंतर डिजिटल अभिप्राय अर्जाची लिंक ओपन होणार। त्यामध्ये इंग्रजी किंवा मराठी या 2 ऑप्शन पैकी एका ऑप्शन मध्ये तुम्ही 50 शब्दामध्ये तुमचा अभिप्राय लिहायचा आहे। आणि यासाठी
प्रत्येक पोलीस स्टेशनची काय कामगिरी आहे, काय नेमकं तिथं चाललंय, हे SP-ना कळण्यास मदत होणार आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही यामध्ये तुमचा मोबाईल नंबर किंवा नाव देखील टाकायची गरज नाही. कारण अनेकदा नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या नागरिकावरती दबाव आणण्याचं कामकाज काहींकडून केलं जाऊ शकतं. त्यामुळं या अभिनव उपक्रमामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर टाकण्याची गरज नाही. थेट त्या अर्जात, त्या अभिप्राय अर्जामध्ये तुम्ही लिहू शकतात त्या पोलीस स्टेशन बद्दलचा तुमचा काय अनुभव आहे. तिथं गेल्यानंतर तुमची तक्रारीची शहानिशा, त्याचा तपास किंवा त्याची नोंदणी केली की नाही हे कळणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही भरलेला अर्ज, तुम्ही दिलेला अभिप्राय हा गोपनीय राहणार आहे. म्हणजे यातून जे व्हिसल ब्लोअर पूर्वी RTI मधले तक्रारी करायचे त्याच पद्धतीची तरतूद SP सोमनाथ घारगे यांनी या अर्जामध्ये नमूद केलेली आहे. हे सगळं गोपनीय राहणार असल्यामुळं तुम्ही मोबाईल घ्या, तो QR कोड स्कॅन करा आणि थेट तुमची जी काही तक्रार असेल, जो काही तुमचा अभिप्राय असेल, तुम्हाला आलेला अनुभव असेल, तो तुम्ही SP-ना या QR कोडद्वारे किंवा या डिजिटल लिंकद्वारे तुम्ही कळवू शकतात. मित्रांनो, यामध्ये SP घारगेंनी याच्यात मार्किंग सिस्टीम पण केलेली आहे. एक अर्थाने तुम्हाला त्या पोलीस स्टेशनला मार्क सुद्धा द्यायचे आहेत. तुमचं मत तर नक्कीच मांडा, परंतु त्या ठिकाणी वाहतूक, महिला सुरक्षा, अंमली पदार्थ, सायबर गुन्हे यासाठी स्वतंत्र 1 ते 10 गुण तुम्ही देऊ शकतात. समजा तुम्हाला वाहतुकीच्या संदर्भात, प्रवासासंदर्भात, अवैध प्रवासी वाहतुकी संदर्भात, रिक्षा चालकांची काही अरेरावी होते का, तुमच्याकडनं जास्त भाडं वसूल केलं जाते का, तुम्हाला शिर्डी ते शिंगणापूर गाडीत बसल्यानंतर प्रवास करताना काही अडचणी, अडथळे येतात का, कुठे काही पोलीस ट्रॅफिकवाले चिरीमिरी घेतात का, या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन अहिल्यानगरचे SP करणार आहेत. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची बाब महिला सुरक्षा. मुलींना आणि महिलांना छेडण्याचं प्रमाण हे गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाढलेलं आहे. महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना सकाळी शाळा भरताना किंवा शाळा कॉलेज सुटताना काही टवाळखोर मुलं हे छेडछाड करतात, मुलींना त्रास देण्याचा प्रकार करतात. तर याबद्दल सुद्धा तुम्ही आता तुमचं थेट मत नोंदवू शकता, अभिप्राय, तक्रार देऊ शकतात. त्यानंतर अंमली पदार्थ, सायबर गुन्हे हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याबद्दलही तुम्ही SP-ना लिहू शकतात. मित्रांनो, हे जे अभियान आहे हे 30 जून ते 9 जुलैपर्यंत आपल्या जिल्ह्यात चालणार आहे. निश्चितच SP सोमनाथ घारगे यांची कारकीर्द पाहिली तर ते अतिशय जनताभिमुख कारभार त्यांचा असतो. जनतेच्या समस्या ते ऐकण्याचं, सोडवण्याचं कामकाज नेहमीच करत आल्याचं त्यांच्या कारकिर्दीत आपण बघितलेलं आहे. श्रीरामपूरला ते देखील असताना अनेकदा त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल, तपास या कामी जनतेतून वाहवा मिळवलेली होती. मित्रांनो, या तक्रारीतून, या अभिप्राय अर्जांमधून, या फीडबॅकमधनं ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस नागरिकांना त्रास देतात, त्यांच्या तक्रारी घेत नाहीत, तपास व्यवस्थित करत नाही, राजकीय दबावात काम करतात किंवा गुन्हेगार आणि गुंडांशी त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स असतील, तर याबद्दल जर तुम्ही तो अभिप्राय, तो QR कोड स्कॅन करून SP-ना कळवलं तर निश्चितच पोलीस दलामध्ये आपल्याला सुधारणा झाल्याचं पाहायला मिळेल. यामध्ये अवैध धंदे, मटका, दारू यासारखे व्यवसाय याबद्दल सुद्धा तुम्ही कदाचित कळवू शकतात. त्यामुळं ही एक चांगली पोलीस सेवा देण्याचा हा SP-च्या मार्फत होत असलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे आणि तो लोकप्रिय देखील होईल. सर्व माहिती गोपनीय राहणार असल्यामुळं तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नाही दिला तरी सुद्धा चालेल. मित्रांनो, पोलिसांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याला अनेक पोलीस स्टेशनचे फोन नंबर असतात, लँडलाईन नंबर असतात, ईमेल ID असतात. त्याचबरोबर SP ऑफिसचा देखील फोन नंबर आहे, त्याचबरोबर ईमेल ID आहे sp.ahmednagar@mahapolice.gov.in असा ईमेल ID त्यांचा आहे. परंतु
तुम्ही आता या QR कोडद्वारे, या डिजिटल लिंकद्वारे तुमचा अभिप्राय, तुमची तक्रार निश्चित नोंदवा आणि पोलीस प्रशासन जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होण्यासाठी हा प्रकल्प SP घारगे यांनी केलेला हा कौतुकास्पद प्रयत्न आहे. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय? गेल्या काही महिन्यात, काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवायला पाहिजे होता का? किंवा SP घारगेंकडनं आणखी काय अपेक्षा आहेत? याबद्दल तुम्ही निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या काही प्रश्नांना, काही समस्यांना निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न गॉडफादर मीडियाच्या माध्यमातून होईल. धन्यवाद.